बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अभूतपूर्व दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतीतील भाडेकरूंना नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। 400 चौरस फुटावरून 600 चौरस फुटापर्यंत ही नोंदणी फी माफ करण्यात आली आहे। घराचं बांधकाम क्षेत्र 200 चौरस फूट वाढूनही हे नोंदणी शुल्क माफ होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। या संदर्भातील महसूल विभागानं परिपत्रक जारी केलं आहे। महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत या निर्णयाचं स्वागत केलं आहे। भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यासाठी 5% शुल्क आकारलं जातं, मात्र त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी घालण्यात आलेली घर देण्याची अट रद्द करण्याचा निर्णय झाल्याची माहिती दरेकर यांनी दिली। स्वयंपुनर्विकास केल्या जाणाऱ्या सहकारी संस्थांना भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय झाल्याचं ते म्हणाले। त्याचबरोबर मुंबईकरांसाठी एक ऐतिहासिक आणि लाभदायक असा निर्णय 400 स्क्वेअर फीटापर्यंतची स्टॅम्प ड्युटी माफ होती ती आता क्लस्टर करता 600 स्क्वेअर फीटापर्यंत केलेली आहे। स्वयंपुनर्विकास करणाऱ्या संस्थांना शासनाने सरसकट 50% सवलत देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय। या वर्षीच्या